हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा परम एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत. लास्ट लेक्चर पर्यंत आपण कंप्लीट केलं आहे कॅन्सर. लास्ट लेक्चर मध्ये कॅन्सर बद्दल आपण सगळी इन्फॉर्मेशन घेतली आहे. कॅन्सर कशाला म्हणतात, त्याची डेफिनेशन काय आहे, ते कॅन्सरच्या ट्यूमर कुठल्या कुठल्या असतात, किंवा कॅन्सरला जसं आपण ट्यूमर बोललो, मॅलिग्नंट ट्यूमरही बोललो, किंवा मॅलिग्नन्सी त्याला म्हणतात. कॅन्सर का होतो, त्याचे रिझन्स, ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे कॅन्सर, त्याचे इंडिकेशन्स, नंतर कुठल्या टेस्ट आपण कॅन्सर डायग्नोसिस साठी करतो त्या सुद्धा आपण बघितल्या, जसं की सिटी स्कॅन असेल, MRI असेल, बायोप्सी असेल. ट्रीटमेंटमध्ये किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, ठीक आहे, आणि रोबोटिक्सचा वापर करून मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने रोबोटिक्स आणि तुमचं काय मॉडर्न लेप्रोस्कोपिक सर्जरी, या सगळ्या गोष्टी आपण कॅन्सर बद्दल बघितल्या. आता त्याच्या पुढचा नॉन इन्फेक्शियस डिसीज आता आपण इथे बघूया, आणि तो म्हणजे कुठला, तुमचा डायबिटीस. ठीक आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला कॅन यू टेल वगैरे काही प्रश्न विचारलेला असेल, बघून घेऊ आपण. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, काय सांगू शकता का, वी विल सी. ओके, कॅन यू टेल मध्ये त्यांनी काय विचारलंय, डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी. तुम्ही एखादा व्यक्ती बघितला आहे का की जो शुगर फ्री टी पितोय, त्याच्यामध्ये साखर न टाकता चहा घेतोय, और अवॉइडिंग कन्झम्पशन ऑफ स्वीट्स, किंवा गोड खात नाही. तर असं का, व्हॉट मे बी द पॉसिबल रिझन्स फॉर दिस, याची कारण काय असतील. सिंपल गोष्ट आहे, जितकं तुम्ही जास्त गोड खाणार तुमचा वेट गेन होणार. म्हणजे याचा आन्सर आपण काय देऊ शकतो, हो आम्ही सांगू शकतो. काय सांगू शकतो, त्याच्यामुळे ओबेसिटी वाढणार. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, जास्त गोड खायचं नाही. ठीक आहे, तसंही बॉडीच्या आतमध्ये तुम्हाला बाहेरून गोड घेण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही जे काय फूड खाता तर त्याचं फायनली ग्लुकोजच तुमच्या बॉडीमध्ये एनर्जीचा सोर्स तयार होणार. त्याच्यामुळे तुम्ही बाहेर साखर तर लगेचच खाऊ नये. ठीक आहे ना, साखर हाऊ इट इज मेड, इट इज मिक्स्ड विथ द प्रोसेसमध्ये आपल्याला जायचं नाही. पण साखर बनवते वेळी त्याच्यामध्ये काय ऍड केलेलं असतं, सल्फर, आणि इट इज डेंजरस केमिकल. एकदम इफेक्ट होणार नाही, पण हळूहळू त्या सल्फरचा ऍडव्हर्स इफेक्ट तुमच्या बॉडीवरती व्हायला सुरुवात होणार. त्याच्यामुळे साखर ही अजिबात खायची नाही. हा, तुम्ही स्वीट खायचं असेल तर जॅगरी यू कॅन प्रिफर. जॅगरी म्हणजे काय, गुळ, राईट, कारण त्याच्यावरती कुठली प्रोसेसिंग केलेली नसणार आहे. प्रोसेसिंग केलेली नसणार आहे. इट विल बी इन इट्स नॅचरल फॉर्म. इवन युअर जॅगरी विल हेल्प यू इन डायजेशन इफ आफ्टर हॅव्हिंग फूड इफ यू गो फॉर सम लिटिल पीस ऑफ आय वुड से, जर छोटासा तुम्ही गुळाचा तुकडा जर खाल्ला तर तुमचं डायजेस्टिव्ह प्रोसेस ही चांगली राहणार, बरोबर की नाही. मग चहाही घेत जर असाल, एक तर चहाही घेऊ नये. जर घ्यायचाच असेल तर त्याच्यामध्ये जॅगरी म्हणजे गुळ टाकावा, त्याच्यामध्ये मिल्क ऍड करू नये. डिकॉक्शन यू कॅन गो फॉर. डिकॉक्शन म्हणजेच काय, चहाची पत्ती टाकल्यानंतर त्याचा जो अर्क त्याच्यामध्ये निघणार, त्याच्यामधले कंटेंट जे पाण्यामध्ये येतील, आणि त्याच्यामध्ये जॅगरी टाकलेलीच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सुंठ टाकू शकता, है ना, त्याला आपण काय म्हणतो, आलं, अद्रक, किंवा तुळशींची पानं सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. तर असं डिकॉक्शन तुम्ही निश्चित घेऊ शकता. परंतु शुगर वगैरे हे प्रकार बंद केलेलेच बरे, राईट. मग काय होतं, शुगर का लोक असं अवॉइड करतात, त्याने एक तर लठ्ठपणा वाढणार, तुमच्या बॉडीमध्ये इन्क्रीज्ड शुगर लेवल होऊन जाणार. देयर विल बी इन्क्रीज्ड शुगर लेवल इन द बॉडी. आता याच्यापेक्षा तर वेगळे काही कारण असू शकत नाही स्वीट न खाण्यामागचे, बरोबर की नाही. These are major two reasons why people go for sugar-free tea or they avoid sweets. ठीक आहे, ह्याच्याच रिलेटेड हा तुम्हाला कॅन यू टेल हा प्रश्न का विचारला, बिकॉज वी आर गोइंग टू टॉक अबाउट डायबिटीज. डायबिटीजचा संबंध कशाशी येतो आपण इथे लिहून घेऊ. डायबिटीज होणे म्हणजे एक्झॅक्टली काय होणे. इन डायबिटीज देयर इज there is increased blood sugar level. तुमच्या ब्लड मधली शुगर लेवल ही वाढलेली असणार आहे. का शुगर लेवल वाढलेली असणार आहे, आपण थोडंसं फार डिटेल मध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. का वाढलेली असणार आहे, कारण ब्लड सर्क्युलेशन मध्ये जे काय नॉर्मल शुगर प्रेझेंट असते, तर बॉडी कॅन डील विथ दॅट शुगर. बॉडी तितक्या शुगरला हँडल करू शकणार आहे, बरोबर आहे. मग ते हँडल कोणाच्या माध्यमातून करते, तर इट इज विथ द हेल्प ऑफ इन्सुलिन. इन्सुलिनच्या मदतीने. इन्सुलिन हा कुणापासून सिक्रेट होतोय, इन्सुलिन सिक्रेट्स फ्रॉम बीटा सेल्स ऑफ आइसलेट्स ऑफ लँगरहन्स. कुठे प्रेझेंट असतात, पॅन्क्रियामध्ये. स्वादुपिंड ज्याला मराठीमध्ये म्हणतात, त्या स्वादुपिंडातून पॅन्क्रियामधून इन्सुलिन सिक्रेट होणार. ते लिहून टाकू आपण, कुठल्या सेल्स, बीटा सेल्स.
या बीटा सेल्स मधून त्या रिलीज होतील आणि हे इन्सुलिन काय करणार की तुमच्या ब्लड इथे करूनच घेऊ आपण. सपोज दिस इज युअर ब्लड वेसल. या ब्लड वेसल पूर्ण लिहितो मी, समजून घ्यायला लागेल आपल्याला. ब्लड वेसल, तर याच्यामध्ये ऑब्विसली काय याच्यामधून फ्लो होणार, याच्यामधून ब्लड फ्लो होणार, बरोबर. या ब्लड मध्ये काय प्रेझेंट असेल, आपण व्हाईट स्पॉट्स दाखवून देऊ. याला समजा तुम्ही ही शुगर प्रेझेंट आहे, शुगर व्हाईट असते म्हणून व्हाईट दाखवलंय. ओके, आता ही शुगर या ब्लड वेसल कुठे जाणार, सेल्स पर्यंत जाणार. ओके, आता ही झाली तुमची सेल, याला तुम्ही सेल म्हणा. क्लिअर आहे. सेल आहे, सेल पर्यंत तुमचं ब्लड जाणार, म्हणजे ही ब्लड वेसल काय करणार, या सेल पर्यंत पोहोचणार, असं समजून घेऊ आपण. आता इथे काय प्रेझेंट आहे तुमचं, याला लिहितोय मी शुगर. आता शुगर न म्हणता इथे मोर प्रिसाइजली आपण काय बोलू, ग्लुकोज. आता सेलला जर त्याची ऍक्टिव्हिटी करायची, सेलला जर एनर्जी हवी असेल तर त्याला काय लागणार, ग्लुकोज. मग हा ग्लुकोज आतमध्ये येणं गरजेचं आहे. हे ग्लुकोज सेलमध्ये ओढण्यासाठी, ठीक आहे, ग्लुकोज सेलमध्ये ओढण्यासाठी कुणाची तरी मदत लागेल आणि तो मदत करणारा म्हणजेच नथिंग बट युअर इन्सुलिन फ्रॉम पॅनक्रिया. पुन्हा एक वेळा मी रिपीट करतो. ब्लड मध्ये काय प्रेझेंट आहे, शुगर. कोणती शुगर, ग्लुकोज. आता ब्लड व्हेसल आहे, कॅपिलरीज वगैरे सेल पर्यंत पोहोचणार. आता सेलला एनर्जी लागणार, सेलला एनर्जी कुणापासून मिळणार, ग्लुकोज. तो ग्लुकोज आतमध्ये ओढणं गरजेचं आहे. मग ती सेलच्या आतमध्ये ग्लुकोज ओढण्यासाठी कोण हेल्प करणार, तर इन्सुलिन हेल्प करणार. आणि डायबिटीज मध्ये एक्झॅक्टली काय होतं, इन्सुलिनचा एकतर वेगवेगळ्या टाईपच्या डायबिटीज आहेत. ज्युव्हेनाइल ऑनसेट डायबिटीज, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज, किंवा त्याला टाईप 1 टाईप 2 डायबिटीज आपण म्हणतो. ठीक आहे, तर डिपेंड करेल. परंतु असं समजू आपण, समजून घेण्यासाठी इन्सुलिन आता सिक्रेट होत नाही. इन्सुलिन जर सिक्रेट होत नाही तर ब्लड मध्ये जे काय तुमचं ग्लुकोज प्रेझेंट असेल ते सेलमध्ये जाणार का, ते सेलमध्ये जाणार नाही. म्हणजेच ब्लड मधला ग्लुकोजची क्वांटिटी आता वाढणार. आणि आता ब्लड हे कशामधून फिल्टर होतंय, तर ब्लड फिल्टर्स थ्रू किडनी. ओके, किडनी मधून फिल्टर होणार आणि आता युरिनच्या माध्यमातून शुगर ही बाहेर पडणार आणि त्यालाच तुम्ही डायबिटीस म्हणता. आता त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक डायबिटीस झालेल्या पेशंट मध्ये युरिन मध्ये ग्लुकोज येईलच असं नाही. डायबिटीस इन्सिपिडस आणि डायबिटीस मिलिटस असे त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. समजून घ्या, ब्लड मधली ग्लुकोजची लेवल वाढणे. का वाढते, कारण इन्सुलिन सिक्रेट होत नाही. इन्सुलिनचं काम काय, तर सेल मध्ये ब्लड मधला ग्लुकोज ओढून घेणे. ही प्रक्रिया होत नाही, ही प्रोसेस होत नाही आणि त्याच कंडिशनला तुम्ही काय म्हणायचंय, डायबिटीज म्हणायचंय. ओके, जस्ट अ सेकंड. ठीक आहे ना. तर या प्रोसेसला तुम्ही काय म्हणताय, डायबिटीज तुम्हाला झाला असं आपण म्हणतो. फक्त लक्षात ठेवा, इन्सुलिन इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग डायबिटीज. आता डायबिटीज मध्ये ऍक्च्युअल मध्ये आपण जाऊ. डायबिटीजची रूपरेषा तुम्हाला आली. डायबिटीज ऍक्च्युअली का होतो ते कळालं. हॉर्मोन इन्सुलिन, कारण पॅनक्रिया इज अ ग्लँड, इट इज अ हेट्रोक्राइन ग्लँड. जाऊ द्या, तर ग्लँडचं सिक्रेशन असतं हार्मोन. हार्मोन इन्सुलिन प्रोड्युस्ड इन पॅनक्रियाज, आताच बोललो आपण, कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर, ग्लुकोज, शुगर ऑर पर्टिक्युलरली ग्लुकोज इन ब्लड. त्या ब्लड मधल्या शुगरच्या लेवलला कोण कंट्रोल करतोय, इन्सुलिन करतोय, बरोबर. इन्सुलिन सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, कमी क्वांटिटी मध्ये सिक्रेट होतोय. ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड एज डायबिटीज. डायबिटीज कशाला म्हटले, की नॉर्मल जितकं इन्सुलिन सिक्रेट व्हायचं तितकं इन्सुलिन आता सिक्रेट होतं आहे का, नाही. मग कमी इन्सुलिन सिक्रेट होणार, काही केसमध्ये होणारच नाही. डिपेंड करेल कोणत्या टाईपचा डायबिटीज आहे. मग कमी सिक्रेट होणार तर ब्लड मध्ये जे ग्लुकोज प्रेझेंट आहे पूर्ण सेल पर्यंत ओढल्या जाणार नाही. म्हणजेच ब्लड मधल्या ग्लुकोजची क्वांटिटी ही वाढणार, त्याची अमाऊंट त्याच्यामध्ये वाढणार आणि त्याच कंडिशनला तुम्ही डायबिटीज म्हणता. ठीक आहे, ओके. सिम्पटम्स काय, डायबिटीजचे सिम्पटम्स विच कॅनॉट, जे तुम्ही टाळू शकत नाही असे सिम्पटम काय, फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट. जर अचानक तुम्हाला रात्रीच्या वेळी जास्त वेळा जर युरिनेशनला जायला लागत असेल, किंवा त्याला म्हणतो आपण 1 नंबरला जायला लागत असेल, जास्त युरिन जर बॉडीमधून बाहेर पडत असेल, ते एक सिम्पटम आहे की तुम्हाला संशय घ्यायला हरकत नाही की आपल्याला डायबिटीस असू शकतो. आपल्या बॉडीमधील इन्सुलिनची क्वांटिटी कमी झालेली असू शकते. ठीक आहे, हे सिम्पटम नेहमी लक्षात ठेवायचे अचानक जर होत असेल तर. इन्क्रीज ओबिसिटी ऑर वेट लॉस, 2 केस आहेत. एक तर लठ्ठपणा खूप जास्त वाढून जाईल किंवा सडन वेट लॉस होणार. आणि हा वेट लॉस जो असतो नॉर्मली टाईप 1 पेशंट मध्ये, हा वेट लॉस जनरली तुम्हाला जास्त बघायला मिळतो. नो डाऊट दोन्हीमध्ये कुठलेही सिम्पटम होऊ शकतील, परंतु टाईप 1 म्हणजे जो मुलांमध्ये होतो, बिलो 18 इयर्स ओल्ड, 18 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्हाला होत असेल तर त्याच्यामध्ये सडन वेट लॉस हा तुमचा होऊन जाणार, अचानक वजन कमी होऊन जाणार.
ठीक आहे. मग हे सिम्पटम काय झाले, तुमच्या डायबिटीसचे जनरल सिम्पटम झाले. अपार्ट फ्रॉम दॅट घाम येणे, ठीक आहे, स्वेटिंग लिहून टाकू आपण. घाम सुद्धा जास्त यायला लागेल किंवा तुम्हाला चक्कर यायला लागेल, त्याला म्हणू आपण डिझिनेस. डिझिनेस म्हणजे चक्कर. नंतर तुमचं ब्लड प्रेशर हे कमी सुद्धा होऊ शकेल. हे वेगवेगळे काय झाले सिम्पटम झाले तुमच्या डायबिटीसचे. क्लिअर. वेल, रिझन्स फॉर डायबिटीस, काय काय कारण डायबिटीसचे असू शकतात. ठीक आहे. एक तर हेरिडिटी. हेरिडिटी त्याला काय म्हणतो आपण, अनुवंशिकता. म्हणजे तुमच्या वडिलांना असेल, समजा वडिलांनाही नाहीये, आजोबांना असेल आणि वडिलांना झाला नाही तरी सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. आणि अनुवंशिकता, कारण हे बघा थोडस मी पुढे जातोय. समजा हा तुमच्या बॉडी, जीन, तर हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, बरोबर की नाही. जीन आहे, तर जीन काय तयार करतो, इन्सुलिन. मी फायनली लिहिते कारण इन्सुलिन इज अगेन अ प्रोटीन, बरोबर आहे. जीननी काय केलं, इन्सुलिन तयार केलं, बरोबर. मग काही तुमच्या बॉडीमध्ये जीन्स असतील जे इन्सुलिनला तयार करतात. समजा आजोबांच्या बॉडीमध्ये असे जीन्स डिफेक्टिव्ह होते, प्रॉब्लेमॅटिक होते की जे इन्सुलिन तयार करू शकत नव्हते. त्या आजोबांचे जीन्स तुमच्या फादरकडे येणार, बरोबर. फादर किंवा मदर, फादर नो नॉट मदर, फादर ऑर युअर आंटी, जाऊ द्या फादरच म्हणू आपण. फादर आणि त्यांची बहीण त्याला आत्या म्हणतो आपण, आंटी. फादर मध्ये येणार आणि ते तुमच्यामध्ये येणार म्हणजे सन मध्ये येणार. मग हा जो डिफेक्टिव्ह जीन आहे याला म्हणू मी डिफेक्टिव्ह, म्हणजे हा प्रॉब्लेम देणारा जीन आहे की ज्याच्यापासून इन्सुलिन प्रॉपरली तयार होत नाही. हा जीन तुमच्यापर्यंत जर येणार तर या कंडिशनला, आता तुमच्यामध्ये तो डिफेक्टिव्ह आहे म्हणजे तुम्हाला सनला सुद्धा काय होणार, याला सुद्धा डायबिटीज होणार. त्याला म्हणतो आपण हेरिडिटी, हे कारण अनुवंशिकता. ओबेसिटी, लठ्ठपणा. एक्झरसाइज, फिजिकल एक्झरसाइज जास्त जर नसेल तरी सुद्धा तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता वाढते, कारण ब्लडची ग्लुकोज लेवल खूप जास्त वाढलेली असणार आहे आणि त्या ग्लुकोजचा वापर तुमची बॉडी करत नाही. ओबेसिटी परत एक वेळा मी इथे मिनिंग लिहितो, लठ्ठपणा. ओके, चलो आगे बढ़ेंगे. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, सतत व्यायाम करायला हवा. सतत म्हणजे 24 तास व्यायामच करा असं म्हणत नाही मी, पण एक वेळा, दिवसातून एक वेळा असं पर्स्पिरेशन, फुल्ली पर्स्पिरेशन होईपर्यंत, पूर्ण तुमचा घाम निघेपर्यंत इतकी एक्सरसाइज तर निश्चित तुम्ही रोज करायला हवी, म्हणजे डायबिटीजचा चान्स तुमच्यामध्ये काय होईल, कमी होईल. नेक्स्ट काय सांगितलं, मेंटल स्ट्रेस. ताण अजिबात घ्यायचा नाही. मेंटल स्ट्रेस मध्ये काय होणार की तुमच्या बॉडीच्या सेल्स ह्या झिजायला सुरुवात होणार. ठीक आहे. झिजणे म्हणजे काय, आता हा परत लॉंग कॉन्सेप्ट आहे बघा. मेंटल स्ट्रेस मध्ये काय होणार, तुमच्या बॉडीमध्ये रॅडिकल्स तयार होतील. फक्त लक्षात घ्या काय तयार होतील, फ्री रॅडिकल्स. आणि फ्री रॅडिकल्स ऍक्ट्स ऑन युअर सेल्स, आणि सेलला काय करतात, हे डॅमेज करतात. आणि आता सेल म्हणजे काय, पॅन्क्रियास सुद्धा एक ऑर्गन आहे, त्याला सुद्धा सेल आहेत. मग त्याच्या सेल सुद्धा ते डॅमेज करतील. आणि पॅन्क्रियाच्या सेल जर डॅमेज झाल्या तर इन्सुलिन तयार करणारे सेल सुद्धा डॅमेज होतील. मग इन्सुलिन तयार होईल का, नाही. म्हणून मेंटल स्ट्रेस घ्यायचा नाही. ओके, चलो आगे बढ़ते. प्रिव्हेंटिव्ह मेजर, जर डायबिटीज होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही काय करायला हवं, तुमचा डाएट हा प्रॉपर असला पाहिजे. तुम्ही फिजिकल एक्सरसाइज म्हणजे व्यायाम, एक्सरसाइज रोज करायला हवं. प्रॉपर डाएट, मेडिसिन्स, एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर. ओके, हेल्प्स टू कीप डायबिटिक अंडर कंट्रोल. जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर इन केस झालाय तर झाल्यानंतर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करायला हवी, तुमचा डाएट प्रॉपर असायला हवा, तुमच्या सवयी, लाईफस्टाईल, हॅबिट्स ज्याला म्हणतो आपण, त्या सुद्धा चांगल्या असायला हव्या. म्हणजे आपण काय करू शकतो, एकतर होऊच देणार नाही, प्रिव्हेन्शन करू, आणि जर झालं तर त्याला कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट काय, डू यू नो मध्ये काय सांगितलं, इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबेटिक पेशंट्स इन द वर्ल्ड. एव्हरी 5th पर्सन इन द वर्ल्ड एव्हरी 5th इंडियन इज अ डायबेटिक इन द वर्ल्ड. जगभरामध्ये जितके काय आताच्या नवीन सर्वेनुसार जितके काय डायबिटीसचे पेशंट असतील तर असं समजू शकता प्रत्येक 5वा पेशंट हा इंडियाचा आहे. समजलं. तर डायबिटीसची सगळ्यात जास्त संख्या कुठे आहे, मग भारतामध्ये. ऍट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 crore डायबिटिक पेशंट्स आर प्रेझेंट इन द कंट्री. जवळपास 7,700,00,000, 7 करोड. आपली लोकसंख्या आता आजच्या डेटनुसार किती झाली, 150 करोड. म्हणजे जवळपास 5%. आपण काय बोललो, एव्हरी 5th पर्सन इज डायबिटिक इन इंडिया. समजलं. म्हणजे 5% भारतामध्ये लोक हे डायबिटिक झालेले आहेत, कारण ह्या वेगवेगळ्या सवयी त्याच्यामध्ये. काहीमध्ये जेनेटिक्स असेल, हेरिडिटीचा प्रॉब्लेम असेल, काहीमध्ये लॅक ऑफ एक्सरसाइज, काहीमध्ये लठ्ठपणा, ओबेसिटी. ठीक आहे. ओके. दुसरं काय, इंटरनेट माय फ्रेंड. याच्यावरती काय सांगितलं यांनी, वॉच द व्हेरियस व्हिडिओज गिव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज ऑन इंटरनेट.
note important information and present it in the class using MS Microsoft PowerPoint presentation. ही तुमची ऍक्टिव्हिटी. तुम्ही काय करणार, गुगलवरती जा किंवा युट्यूबला जा, त्याच्यावरून सगळी माहिती कलेक्ट करा आणि ते तुमच्या क्लासमध्ये प्रेझेंट करा. वेल, तर डायबिटीजचे आपण टाईप सुद्धा बोललो. जे काय डायबिटीजच्या इन्फॉर्मेशन आपल्याला गरजेच्या होत्या त्याच्यामध्ये आपण देण्याचा ट्राय केला. ओके, पुढे बघू काय तर हार्ट डिसीजेस. हार्ट रिलेटेड जितके प्रॉब्लेम असतील, जसं की हार्ट अटॅक येणे, अंजना पेक्टोरिस होणे, वेल, नंतर कोरोनरी आर्टरी डिसीज, नंतर CID कोरोनरी इस्केमिक डिसीज, हे वेगवेगळे हार्ट डिसीजचे टाईप आहेत. कशामुळे होतात? हार्ट इज अ पंपिंग ऑर्गन ऑफ युअर बॉडी. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम जे तुमच्या बॉडीमध्ये आहे त्यातला मेन पंप म्हणून काम करणारा ऑर्गन म्हणजे हार्ट. मग हार्ट जर पंप म्हणून काम करतोय तर हार्ट सुद्धा टिश्यू पासून बनलेला आहे, सेल्स पासून बनलेला आहे. मग त्या सेलला, त्या टिश्यूला, त्या मसल्सला काम करण्यासाठी काय लागणार? एनर्जी. ती एनर्जी कशामधून मिळणार? ब्लड मधून. कशी? कारण ब्लड मध्ये सगळे न्यूट्रिएंट, ग्लुकोज वगैरे सगळं प्रेझेंट आहे, ऑक्सिजन सुद्धा ब्लड मध्ये प्रेझेंट आहे. मग ब्लड जर प्रॉपरली हार्ट पर्यंत पोहोचत नसेल तर हार्टची डेव्हलपमेंट न म्हणता आपण काय म्हणू, हार्टच्या ऍक्टिव्हिटी प्रॉपरली काम करतील का? हार्ट प्रॉपरली काम करणार नाही. मग हार्टमध्ये ब्लॉक येतील, त्याच्या मसल वीक होतील, त्यांचं पंपिंग कमी होऊन जाईल आणि मग तुम्हाला वेगवेगळे हार्टचे डिसीज व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण हार्ट डिसीज. ओके, efficiency of the heart decreases due to decreased blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. ऑलरेडी आपण याचा उल्लेख केलाय. फॉर एक्झाम्पल, दिस इज युअर हार्ट. याला काय म्हणायचं तुम्ही? हार्ट. ओके, हार्ट कसा ऑर्गन आहे? हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. थोडस याला आपण जाड करू. हार्ट कसा ऑर्गन आहे? असं समजा की हार्ट हे मसलनी बनलेलं आहे, म्हणजे जाड दाखवतोय मी मुद्दाम. ओके, या अशा मसल्सनी बनलेला आहे. का? कारण याला पूर्ण बॉडीमध्ये ब्लड पंप करावं लागतं. त्याच्यामध्ये जवळपास दर मिनिटाला 5 लिटर ब्लड हे तुमचं हार्ट बाहेर फेकतं बॉडीमध्ये. क्लिअर आहे? ठीक आहे, हे तुमचं हार्ट. या हार्ट मध्ये काय असते? तुमचे वेगवेगळे चेंबर्स. ठीक आहे, हे चेंबर्स म्हणजे काय? याला ऑरिकल्स म्हणतात, याला व्हेंट्रिकल्स म्हणतात, आणि हे सगळ्यात मोठं असणार व्हेंट्रिकल असणार. याच्यामधून तुमच्या पूर्ण बॉडी पर्यंत काय जाणार? ब्लड पोहोचले जाणार. ठीक आहे, आता मी पूर्ण त्याचा प्रेझेंटेशन करत नाही. वरतून त्या जाणार पूर्ण बॉडीमध्ये, परत त्या राईट ऑरिकल मध्ये येणार. ते त्या सर्क्युलेशनची आपल्याला गरज नाही. आता कन्सिडर करा की एक इथे मी ब्लड वेसल काढतोय. ब्लड वेसल, याच्यामध्ये काय प्रेझेंट असेल? ब्लड. हे ब्लड याच्यामध्ये प्रेझेंट. ओके, आता हे ब्लड तुमच्या हार्टच्या मसल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे असं म्हणू आपण की ही जी आर्टरी असेल, ठीक आहे, आर्टरी मध्ये काय प्रेझेंट असतं रे बाबा? आर्टरी मध्ये ब्लड प्रेझेंट असणार. कसं ब्लड प्रेझेंट असणार? ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण ऑक्सिजनेटेड ब्लड. लिहून घेऊ आपण ब्लड. ब्लड मध्ये जे जे आवश्यक आहे ते लिहू आपण. न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहेत. ओके, नंतर ऑक्सिजन प्रेझेंट आहे. दोनच गोष्टीची आपल्याला गरज आहे. हार्टला काम जर करायचं असेल, त्याच्या सेल जर जिवंत ठेवायचे असतील तुम्हाला, तर काय प्रोव्हाइड करावं लागेल? न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन. ठीक आहे, मग असं समजू ही जी आर्टरी आहे जी हार्टला सप्लाय करते, तर या आर्टरीला आपण नाव देऊ. या आर्टरीला आपण म्हणणार कोरोनरी आर्टरी. काय म्हणणार? कोरोनरी आर्टरी. जर तुमच्या खाण्यापिण्याच्या किंवा सवयी वाईट असतील, वाईट म्हणजे काय? तुम्ही नीट तेल जास्त खात असणार, तूप जास्त खाणार, म्हणजे फॅटी मटेरियल जास्त खात असणार, फिजिकल एक्सरसाइज तुम्ही नीट करत नाही, स्मोकिंग करताय, अल्कोहोलिझम करताय, म्हणजे अल्कोहोल घेताय, दारू पिताय, या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट कशावरती होतो बघा. आपण इथे ही आर्टरी होती, तर या आर्टरीची एक डायमीटर ठरलेली आहे. आता ब्लडचा सप्लाय प्रॉपर आहे. ठीक आहे ना, हे ब्लड एकदम प्रॉपरली याच्याकडे पोहोचतंय, म्हणजे त्याला न्यूट्रिएंट मिळतात, ऑक्सिजन मिळत आहे, तुमचं हार्ट हे नॉर्मल आहे. तुमच्या सवयी जसं आपण सांगितलं की तुम्ही काय करत असाल? स्मोकिंग करत असाल, बरोबर आहे, अल्कोहोल कन्झम्पशन करत असाल, किंवा स्पायसी फूड खात असणार, म्हणजे मसालेदार स्पायसी फूड किंवा ऑइली फूड खात असणार. नंतर नो एक्झरसाइज तुम्ही करत नसणार. अशा वेळी काय होणार? हे जे मटेरियल आहे कोलेस्ट्रॉल सारखं मटेरियल, हे तुमच्या ह्या आर्टरीच्या आतमध्ये असं जमा होणार. क्लिअर आहे? इथे आतमध्ये जमा होणार. इकडे सुद्धा आपण काढू की या आर्टरीच्या आतमध्ये मटेरियल जमा झालंय. याचा इफेक्ट काय झाला रे बाळांनो? याचा इफेक्ट असा झाला की नॉर्मली अगोदर असं समजा
की 1 लिटर ब्लड याच्यामधून पास व्हायचं ह्या आर्टरीमधून, उदाहरण म्हणून सांगतोय. आता 1 लिटर जाणार का? कारण हा पाईप आहे, तर पाईपची डायमीटर कमी झाली, त्याची पोकळी कमी झाली, तर याच्यामधून ब्लड सुद्धा कमी पास नाही होणार आहे. ब्लड तर तितकंच पास होईल, पण हे ब्लड काय करणार की या आर्टरीवरती असं प्रेशर टाकणार, बरोबर ना. पाईप असतो नाही पाईप, तर पाणी जेव्हा त्याच्यामधून जातं तर दोन्ही बाजूला ते प्रेशर टाकणार, मग या आर्टरीवरती सुद्धा प्रेशर टाकणार. आणि आर्टरीवरती जेव्हा प्रेशर पडणार त्याच कंडिशनला तुम्ही काय म्हणता की तुमचं ब्लड प्रेशर वाढलंय, ब्लड प्रेशर इन्क्रीज्ड. क्लिअर आहे. मग आता ब्लडचा जो सप्लाय याला होणं गरजेचं होतं हार्टला, तितका सप्लाय होईल का? नाही होणार आहे. नॉर्मली बघा 100 ml ऑक्सिजन पर मिनिट तुमच्या हार्टला पोहोचणं गरजेचं आहे. 100 ml ऑक्सिजन. आता 100 ml ऑक्सिजन जाईल का? असं समजा 50 ml जाणार. मग 50 ऑक्सिजनचं काम काय असतं की त्याच्यामध्ये एनर्जी तयार करणे, रिस्पिरेशनचा कॉन्सेप्ट आहे हा. ठीक आहे ना. मग याला न्यूट्रिएंट पण पूर्ण पोहोचणार नाही, ऑक्सिजन पूर्ण पोहोचणार नाही, म्हणजेच तुमच्या मसल्स या हार्टच्या कशा होणार? मसल्स ऑफ युअर हार्ट विल बिकम वीक होऊन जातील. मग त्यांचे पंपिंग सुद्धा काय होणार? कमी होणार. मग एका वेळी असं समजू आपण एका मिनिटाला पर मिनिट 5 लिटर, अंदाजे 5040 असतं खरं तर, 5 लिटर पर मिनिट ब्लड हे हार्टच्या बाहेर पडतंय. आता 5 लिटर बाहेर पडेल का? कारण याचं पंपिंग करण्याची ॲबिलिटी आहे. आणि मसल वीक झाला, मसल जर वीक झाला ते हळूच असं करतील. मग 5 लिटर पडेल का? आपण समजू 3 लिटरच बाहेर पडते. म्हणजे आता तुमच्या बॉडीला जे ब्लड सप्लाय व्हायचा तो पूर्ण होईल का? नाही. मग बॉडीच्या तुमच्या न्यूट्रिशन पूर्ण होईल का? तेही पूर्ण होणार नाही. ठीक आहे. मग या हार्ट वीक होत जाणार, म्हणजे ही कोरोनरी आर्टरी आहे. मग कोरोनरी आर्टरी डिसीज तुम्हाला होणार. कोरोनरी आर्टरी डिसीज झाला म्हणजे याला ऑक्सिजन मिळणार नाही. असं समजा की इतक्या भागामध्ये ऑक्सिजन नीट मिळत नाहीये, इथल्या सेल मरून जातील. मग इथे एक कंडिशन तुम्हाला दिसेल आणि त्यालाच तुम्ही म्हणणार मायोकार्डियल इन्फार्क्शन. ही एक हार्ट डिसीज झाला, मायोकार्डियल इन्फार्क्शन. फक्त नाव लक्षात ठेवा, गरज नाही. असं समजा की याच्यामध्ये हार्टच्या टिश्यू ज्या आहेत त्या टिश्यू काय झाल्या? डेड झाल्या, मरून गेल्या. हार्टची एफिशियन्सी आता कमी झाली. शॉर्टकट मध्ये हार्टला होणारा ब्लड सप्लाय हा कमी होणार, म्हणजे ऑक्सिजन कमी मिळणार, न्यूट्रिएंट कमी मिळणार, हार्टचं पंपिंग कमी होणार, त्या ज्या आर्टरी सप्लाय करतात त्या ब्लॉक होणार, त्यालाच तर ब्लॉकेज म्हणतो आपण. आणि तुम्हाला वेगवेगळे हार्टचे डिसीज होणार, ब्लड प्रेशर वाढणार, तिथला टिश्यू मरणार, त्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात, किंवा अंजायना पेक्टोरिस सारखी कंडिशन तुम्हाला होणार. शॉर्टकट मध्ये समजून घेण्यासाठी म्हणून सांगतोय, अंजायना पेक्टोरिसला शॉर्टकट मध्ये तुम्ही असं म्हणा की हार्ट अटॅक येण्याची कंडिशन तुमच्यामध्ये आता तयार झाली आहे. ठीक आहे. तर ही झालं हार्ट बद्दल नॉर्मल जनरल इन्फॉर्मेशन. पुढे आपण बघू. जस्ट अ सेकंड, फोन येतोय. ठीक आहे. मग आता तुमच्या बुक मध्ये काय काय दिलं ते आपण बघून घेऊ. हे तुम्ही एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन असू द्या. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. आता इथे ब्लड सप्लायच कमी होतोय, मग हार्टला जास्त काम करावं लागणार आहे आणि त्याचा त्याच्यावरती स्ट्रेस येईल, ताण पडेल, बरोबर की नाही. दिस मे कॉज हार्ट अटॅक. याच्यावरती ताण पडला म्हणजे आपण म्हणतो अंजायना पेक्टोरिस तुम्हाला झाला. अंजायना पेक्टोरिस म्हणजे काय? चेस्ट मध्ये पेन होणे. हार्ट इथे असतं तुमचा, बरोबर आहे ना. मग या भागामध्ये तुम्हाला पेन व्हायला सुरुवात होईल. हे पेन तुमच्या असं मानेमध्ये डाव्या साईडला इकडे पसरणार. लोअर जॉ मध्ये, हा तुमचा जॉ जबडा, या जबड्यामध्ये पसरणार. त्यावेळी असं समजायचं की तुम्हाला हार्ट अटॅक येतो आहे. त्या कंडिशनला म्हणतात अंजायना पेक्टोरिस. ठीक आहे. ओके. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिडिएट कन्सल्टेशन ऑफ द डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. जर असं कुणाला चेस्ट पेन होतोय, घाम येतोय, अचानक तो चक्कर येऊन पडलाय, ठीक आहे ना, अशा वेळी जर वाटलं म्हटल्यापेक्षा अशा वेळी तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करायला हवं. त्यांची सल्ला घेऊन लगेचच ट्रीटमेंट सुरू करणं गरजेचं आहे. ओके, आगे बढेंगे. आता हार्ट डिसीज झाल्यानंतर, वेल लेट मी सी फर्स्ट सिम्पटम्स काय. सिव्हिअर चेस्ट पेन, छातीमध्ये खूप दुखायला लागणे, बोललो आपण. पेन इन द शोल्डर, शोल्डर मध्ये पेन होणार, नेक मध्ये होणार, तुमच्या आर्म्स मध्ये, डाव्या हातामध्ये सुद्धा होणार, आणि क्रॅम्प्स इन हँड. असे जर चिन्ह असेल समजा हार्ट अटॅक यायला सुरुवात झाली. अनइझीनेस, अस्वस्थ वाटणे, अस्वस्थ. ठीक आहे. झटके सुद्धा येतील, ट्रेमर्स म्हणजे झटके. नंतर तुम्हाला चक्कर सुद्धा येणार, त्याला म्हणतो आपण डिझिनेस. क्लिअर. तर हे काय झाले सिम्पटम्स. मेडिसिन्स, मिसयूज. ओके, मिसयूज नाही बघू आपण अगोदर. वेल, आता
आता हार्टच्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. मग वेगवेगळे आजार, हार्ट अटॅक, अंजायना, मायस्थेनिक, काय सांगितलं आपण आता, मायोकार्डियल इन्फार्क्शन, हे वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. मग त्या जर झाल्या तर हे हे इथे बघून घेऊ आपण. हे हार्ट डिसीज आहे. दिस इज हार्ट डिसीज. तर हार्ट डिसीज कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये उपचार काय काय करणार. इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. आता पेसमेकर म्हणजे काय, हे तुमचं परत एक वेळा आपण काढलंय हार्टचे हे झाले वेगवेगळे चेंबर्स. तर इथे असं समजून घ्या, हे एक नोडल टिश्यू प्रेझेंट असते. नोडल टिश्यू, या टिश्यूला काय म्हणायचं रे बाबा, याला म्हणायचं पेसमेकर. पेसमेकर म्हणा किंवा त्यालाच म्हणायचं एसए नोड. डिटेलमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही, फक्त नाव लक्षात ठेवा. हा पेसमेकर आहे. हा काय करतो, हार्ट जे पंप होणार, तर पंप होण्यासाठी ऍक्शन इथे सुरू होते. ठीक आहे, कुठे सुरू होते, पेसमेकर मध्ये. हे इलेक्ट्रिकल ऑर्गन आहे. हार्ट आणि ब्रेन हे दोन तुमचे इलेक्ट्रिकल ऑर्गन आहेत. मग इथे काय होणार, स्टिम्युलस जाणार, इलेक्ट्रिकल इम्पल्स जाणार, आणि इम्पल्स म्हणजे काय, त्याला चेतना मिळणार आणि हार्ट पंप होणार. मग पेसमेकर जर खराब झाला तर आता पेसमेकर बदलावा लागेल, बरोबर आहे की नाही. मग आपण काय म्हणतो, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. का, कारण आता हार्टला पंपिंग करायला मदतच करत नाही, म्हणजे हा खराब झाला. मग आर्टिफिशियल पेसमेकरला लावून टाका. आणि तो जो पेसमेकर असतो आर्टिफिशियल पेसमेकर जो असेल तो कशाने बनलेला आहे, NiCd बॅटरी, निकेल कॅडमियम बॅटरीने बनलेला असतो. म्हणजे बॅटरी आहे आणि 3 ते 7 वर्षापर्यंत तुम्हाला पेसमेकर काम करणार, म्हणजे हार्टला पंप करायला हेल्प करणार. ओके. दुसरं काय सांगितलं, ओपन हार्ट सर्जरी. हार्ट ओपन करा, डायरेक्ट हार्टच ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स असतील ते सर्जरी करून क्लिअर करा. नंतर काय, बायपास सर्जरी. बायपासचा मिनिंग काय होतो, समजा आपलं गाव असेल आणि गावाच्या बाहेरून जो रोड जातो, तर आपल्याला गावामधून जाण्याची गरज पडते का, नाही. मग आपण त्या गावाला काय केलं, बायपास केलं, त्याच्यामधून एंट्री केली नाही. मग बाजूने आपण निघून जाणे. मग बाजूने आपण निघून जातो, त्याला म्हणायचं बायपास. तर बायपास सर्जरीमध्ये काय करतील, हार्टला तुम्ही हात लावणार नाही, ठीक आहे, पण वेगळ्या ठिकाणाहून त्याला ब्लड व्हेसल्सचं कनेक्शन देऊन देणार. म्हणजे हार्टच्या ज्या डिमांड आहे ब्लडच्या, न्यूट्रिएंटच्या, ऑक्सिजनच्या, त्या तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण करणार. त्याला म्हणायचं तुम्ही बायपास सर्जरी. एंजिओप्लास्टी. बाळांनो लक्षात घ्या, एंजिओ म्हणजे काय, एंजिओ हा शब्द आला की तुम्ही काय समजायचं, ब्लड व्हेसल्स. काय म्हणायचं याला, ब्लड व्हेसल्स म्हणायचं. एंजिओप्लास्टी करणे, ये नाम तो सुना होगा, बरोबर आहे की नाही. एंजिओप्लास्टी मध्ये इन शॉर्ट ते परफेक्टली मी तुम्हाला सांगत नाही, इन शॉर्ट सांगतोय. काय, समजा ही तुमची ब्लड व्हेसल होती आणि ही आता असं समजू आपण की इथे अशी ब्लॉक झाली, इतकी ब्लॉक झाली. आता इकडून येणार जे ब्लड असेल तिकडे पुढे खूप कमी प्रमाणात पोहोचते, म्हणजे तुमच्या हार्टच्या डिमांड पूर्ण होतात त्या नाही. मग काय करणार, असं समजू की इथे हा ब्लॉक तुम्हाला काढून टाकायचा, म्हणजे ब्लॉक काढलाय आणि इथे तुम्ही त्याला कनेक्शन जोडून देणार. दोन जे ओपन स्पेस तुम्हाला दिसतात त्याला कनेक्ट करणार, आणि जे कनेक्ट करतात ते कशाने करतात, स्टेंटने करतात. म्हणजे अशी जी 2 पाईप जोडण्याची, 2 ब्लड व्हेसल जोडण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच तुम्ही काय म्हणायचं, एंजिओप्लास्टी करणे. आणि त्याच्यामध्ये काय वापरतात, स्टेंट. ठीक आहे. हार्ट ट्रान्सप्लांट. आता हार्ट कामाचाच नाहीये, तर हेल्दी पर्सनचा हार्ट काढा, कोणी देईल का तुम्हाला, देणार नाही. हार्ट खराब न होऊ दे, दॅट इज द बेस्ट सोल्युशन. मग ते हार्ट काढा ते डायरेक्ट ट्रान्सप्लांट करणे, म्हणजे ते हार्ट काढून टाकणे आणि दुसरं ट्रान्सप्लांट करणे, त्याला म्हणायचं हार्ट ट्रान्सप्लांट. इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स. हे आता मी बोललो, स्टेंट टाका म्हणजे ते ब्लॉकेज क्लिअर होतील. हे काय झाले, हार्ट डिसीज आणि त्याच्यावरती केले जाणारे वेगवेगळे उपचार. आगे बढ़ते फिर. सिम्पटम्स झाले आपले. ओके. मिसयूज ऑफ मेडिसिन. आता आपण आय थिंक, लेट मी सी द टाइम. ओके, इट इज 28 मिनिट. ओके, वी कॅन गो फॉर दिस. मिसयूज ऑफ मेडिसिन. मिसयूज म्हणजे काय, नॉर्मली मेडिसिनचा वापर आपण कशासाठी करतोय, कुठला तरी आजार ट्रीट करण्यासाठी, ठीक आहे. पण त्याचा जसं कफ झालाय, कफ खोकला येतोय तुम्हाला, तर एक मार्केटमध्ये एक अवेलेबल असतं फेन्साड्रिल. फेन्साड्रिल हे काय झालंय, कफ सिरप झालंय, सोल्युशन म्हणा तुम्ही त्याला. ऍक्च्युली सोल्युशन, सिरप, इमल्शन, सस्पेन्शन हे वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, पण समजून घेण्यासाठी एक लिक्विड आहे कफच्या ट्रीटमेंटसाठी. नाव सुद्धा लिहितो मी त्याचं, फेन्सा स्पेलिंग एखाद्या चुकू शकेल माझं, फेन्साड्रिल, ठीक आहे. तर हे काय झालं, कफ सिरप. आता एक कफ सिरप घेतल्यानंतर काय होणार की ते तुमच्या ब्रॉन्कसला किंवा तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅकला सप्रेस करणार, म्हणजे तुम्हाला कफ होणार नाही, म्हणजे खोकला येणार नाही. त्याचा दुसरा इफेक्ट काय की ते सिडेटिव्ह म्हणून काम करतं, तुम्हाला झोप येऊन जाते, म्हणजे गुंगी यायला सुरुवात होईल आणि त्याने आपल्या मजा येणार. जसं की अल्कोहोल घेतल्यानंतर, जसं
माणूस हा तरतरीत होतो, त्याच टाईपने यांनी सुद्धा इफेक्ट होणार. मग ही मेडिसिन आपण वापरली, कफ सिरप वापरला कशासाठी, मेडिसिन म्हणून. पण आता जर तुम्ही, काही लोक अशी आहेत की 4-4, 5-5 बॉटल याच्या डायरेक्ट पिऊन टाकतात. का, कारण झोप येते, असं फ्रेश वाटायला लागतं. मग तो काय झाला, त्या ड्रगचा मिसयूज झाला. जसं मॉर्फिन या ड्रगचं नाव तुम्ही ऐकलं असावं कदाचित. तर हे काय म्हणून काम करतं, सिडेटिव्ह म्हणून काम करतं. पूर्वीला जेव्हा सर्जरी व्हायच्या, तर आता जशी अॅनेस्थेशियाची मेथड आहे ती मेथड नव्हती. मग सर्जरीने त्रास होणार तर त्या व्यक्तीला मॉर्फिन द्यायची. मॉर्फिनने काय होणार, ते नमनेस येणार, अॅनेस्थेशिया त्याला मिळणार, म्हणजे त्या पेशंटला त्रास होणार नाही. पण हा झाला याचा यूज मेडिसिन म्हणून. पण याचा ओव्हर यूज जर केला तर इट इज हॅबिट फॉर्मिंग. हॅबिट फॉर्मिंग म्हणजे काय, की हा आता तुम्हाला याची सवय लागणार. कारण याच्यामध्ये काय होणार, तुमची नर्वस सिस्टम ही काय शांत होऊन जाणार, त्यातलं कम्युनिकेशन कमी होणार आणि तुम्हाला शांत वाटायला लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळणार. मग वारंवार तुम्ही हे मॉर्फिन घ्यायला लागणार. हा काय झाला, मॉर्फिनचा मिस यूज झाला. मग याला म्हणतो आपण मिस यूज ऑफ मेडिसिन्स. बघू आपण, मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला रोज रोज घ्या, नाही. मग त्यांचे प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टर जे चिठ्ठी लिहितात साध्या भाषेमध्ये त्याला प्रिस्क्रिप्शन म्हणायचे, ज्याच्यावरती गोळ्यांचे नाव किंवा तुमच्या सिरप, सस्पेन्शन यांचे नाव लिहिलेले असतात. तर डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं नाही तरी सुद्धा तुम्ही घेतला, हा झाला मिसयूज. ओव्हरडोज ऑफ मेडिसिन मे अफेक्ट अवर बॉडी. आता हे आपण सांगितलं, मॉर्फिन सिलेशन येत होतं, त्रास होत नव्हता, पण मॉर्फिनचा ओव्हरडोज घ्यायला लागले, मग त्याचे साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवरती होती, बरोबर. ओव्हरडोज ऑफ पेन किलर्स मे डॅमेज युअर नर्वस सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम, लिव्हर. पेनकिलर म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणू आपण, त्या पेनकिलर्सला दुसरं नाव काय कुठे दिलं, पेनकिलर बॅग. पेनकिलरला सायंटिफिक लँग्वेज मध्ये, मेडिकल लँग्वेज मध्ये काय म्हणतात, एनाल्जेसिक्स. काय म्हणतात, एनाल्जेसिक. म्हणजे जे तुमच्या बॉडीला पेन होत असेल तर तो पेन सप्रेस करतात, तुम्हाला पेन होणार नाही हे ड्रग्स घेतल्यानंतर. मग या एनर्जेसिकचा जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात वापर केला, डोकं दुखतंय एनर्जेसिक घ्या, हातपाय दुखतायत एनर्जेसिक घ्या, अजून कुठे त्रास होतोय एनर्जेसिक घ्या, वारंवार, कारण हा लिव्हरच्या सेल डॅमेज करणार. पहा, मग लिव्हरचे प्रॉब्लेम्स होतील. आणि हे जे एनर्जेसिक्स असतात ते ब्लड मध्ये जाणार, ब्लड किडनी मधून पास होईल, तर किडनी याला हँडल करू शकत नाही. एक्सक्रिटरी सिस्टम म्हणजे किडनी रिलेटेड प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये होणार. ओके. आणि नर्वस सिस्टम काय, तुम्हाला इथे त्रास होतोय, आता एनर्जेसिक घेतलंय तर इथला त्रास कमी झाला. त्याचा दुसरा मिनिंग काय झाला, की नर्वस सिस्टम पासून जे सिग्नल येत होते ते स्टॉप झाले, की नर्वस सिस्टम मध्ये आता सेन्सेशन पोहोचतच नाही की तुम्हाला त्रास होतो आहे म्हणून. म्हणजे डायरेक्टली इफेक्ट कशावरती आहे, नर्वस सिस्टम. मग नर्वस सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम आणि लिव्हर या सगळ्यांवरती याचा इफेक्ट होणार. क्लिअर. याला म्हणतो आपण मिसयूज ऑफ मेडिसिन. वेल, ठीक आहे, हा टॉपिक आहे, बघून घेऊ पुढे काय मला बघू द्या. ठीक आहे, इतकं आपण कव्हर करून घेऊया लेक्चर मध्ये. ओव्हरडोज ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू. अँटीबायोटिक्स कशाला म्हणायचं, अँटी म्हणजे काय, अगेन्स्ट. बायो म्हणजे काय, लाईफ. एखाद्या लाईफच्या अगेन्स्ट मध्ये जर काम करत असतील तर त्याला म्हणायचं अँटीबायोटिक्स. आता आपण तर आजारी पडल्यानंतर का आजारी पडतो, बॅक्टेरिया, व्हायरस आपल्या बॉडीमध्ये जातात, आपण आजारी पडतो, त्याच्यासाठी आपण काय घेतो, अँटीबायोटिक्स. मग आपण तर बोलतो अगेन्स्ट लाईफ आहे, मग आपल्या लाईफच्या अगेन्स्ट झाले का, नाही. दीज आर अगेन्स्ट लाईफ ऑफ बॅक्टेरिया और व्हायरस. समजतं, अगेन्स्ट लाईफ ऑफ बॅक्टेरिया और व्हायरस, कारण ते आपले आजार करतात. आणि आपल्यासाठी फॉर ह्युमन और एनिमल जे काय असेल तर दिस अँटीबायोटिक्स आर प्रो लाईफ, म्हणजे आपल्याला जीवनदान देतात पण ते बॅक्टेरिया किल करतात, म्हणून अगेन्स्ट बॅक्टेरिया आणि व्हायरस. आणि आपल्याला ते बरं करतात म्हणून त्याला म्हणायचं आपल्यासाठी काय अँटीबायोटिक, प्रो लाईफ. ठीक आहे. मग हे अँटीबायोटिक्सचा जर कशापासून बनवतात, ऑब्व्हियसली ते बॅक्टेरियापासूनच बनवतात. जाऊ द्या, ही कॉन्सेप्ट आपल्याला बघण्याची आवश्यकता नाहीये. वेगवेगळ्या टाईपचे अँटीबायोटिक्स असतील, जसं की सिफॅलोस्पोरिन अँटीबायोटिक आहे, तुमचे क्विनोलोन अँटीबायोटिक्स असतील, ठीक आहे ना, तर त्याची गरज नाही आपल्याला. वेल, ओव्हरडोज अँटीबायोटिकचा झाला तर तुम्हाला मळमळ होणार, नॉशिया म्हणजे मळमळ होणे, स्टमक एक म्हणजे पोटदुखीचा त्रास तुम्हाला होणार, डिसेंट्री माहिती आहे तुम्हाला, डिसेंट्री डायरिया कंडिशन, रॅश
रॅश म्हणजे तुमच्या बॉडीवरती चट्टे सुद्धा येतील. व्हाईट पॅचेस, पांढरे चट्टे तुमच्या टंग्स वरती येणार. पांढरे चट्टे कुठे येणार? माउथ कॅव्हिटी मध्ये येणार. क्लिअर? तर हे काय झाले, ओव्हरडोस जर अँटीबायोटिकचा तुम्ही घेतला तर ह्या गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. नंतर रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. अरे उलट झालं माझ्याकडून. ठीक आहे, जाऊ द्या, कंबाईन होते. स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस, अँगर, एन्झायटी. हार्ट डिसीजचा अगोदर मी घ्यायला होता, आता घेऊ, काय फरक पडत नाही. तशी कारण आपण सगळे सांगितलेले आहे. मग रिझन्स काय झाले? स्मोकिंग सांगितलं आपण, अल्कोहोलिझम, डायबिटीज जर असेल, डायबिटीज अशी कंडिशन आहे की बॉडीला भरपूर सारे ऑर्गन ही अफेक्ट करणार. फॉर एक्झाम्पल किडनीवरती डायबिटीज झाल्यानंतर इफेक्ट होतो, कारण त्याच्यामध्ये किटोन बॉडीज पास होतात आणि किडनीचे किटो ऍसिडोसिस त्याला म्हणतो आपण. ओके, किडनी डॅमेज होणार. नंतर तुमच्या आईज, तुमची आय साईट तुम्हाला दिसायला कमी लागणार. नंतर हार्टचे प्रॉब्लेम तुम्हाला सुरू होणार. अजूनही भरपूर सारे प्रॉब्लेम डायबिटीज झाल्याने होतात. हायपरटेन्शन, ब्लडचं प्रेशर तुमचं वाढलेलं असणार. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, फिजिकल एक्सरसाइज तुम्ही करत नाही म्हणून सुद्धा हार्टचे प्रॉब्लेम होतील. हेरिडिटी एक कारण आहे, अनुवंशिकता. मेंटल स्ट्रेस आपण सांगितलं, रॅडिकल तयार होतील, हार्टच्या सेलला डॅमेज करतील, हार्टची वर्किंग कॅपॅसिटी कमी होईल, तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम होईल. अति राग करणे, अँगर, ठीक आहे. आणि एन्झायटी म्हणजेच काय? चिंता किंवा चित्त थाऱ्यावर न राहणे ज्याला आपण म्हणतो, म्हणजे व्हायबल असणे, असं कॉन्सन्ट्रेशन न लागणे, एका म्हणजे अस्थिरता, त्याला म्हणायचं एन्झायटी. हे वेगवेगळे झाले हार्ट अटॅकचे कारण, त्या अगोदर घ्यायला होतं आपण. ओके, ऑलवेज रिमेंबर काय, इच डायबिटीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. डायबिटीजला सायंटिफिक रिझन असतंय. डिसीजेस डू नॉट अकर ड्यू टू डिव्हाइन कर्स और हेटिंग बाय एनीवन. जर कोणी आपला राग करत असेल त्याच्यामुळे डायबिटीज होत नाही, किंवा देवाचा शाप आपल्याला लागला असं जुने लोक म्हणतात की नाही, तर त्याच्यामुळे सुद्धा डायबिटीज होत नाही. हे आपले कर्म आहेत, आपले कामं आहेत, आपण काय खातो पितो, आपल्या सवयी कशा आहेत, ह्या कारणामुळे डायबिटीज होणार, डिसीज होणार. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट अँड नॉट बाय चॅन्टिंग मंत्राज अँड परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. भरपूर लोकांना असं वाटतं चला आजार झालाय, आता एखाद्या काय म्हणतो आपण त्याला, मंत्र वगैरे म्हणू, मंत्राने तो नीट होईल, किंवा एखादा जादूगर नाही काय म्हणतात त्याला, काळी जादू करणार असेल तो नीट करून देईल, असा काही प्रकार होत नाही. त्याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंटच तुम्हाला घ्यावी लागणार. क्लिअर आहे? ओके, एक वेळ आम्हाला परत बघू द्या की 37 मिनिट. ओके, राईट, ठीक आहे. तर पुढचा टॉपिक जो छोटासा टॉपिक आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूया आणि आपलं चॅप्टर तिथे फिनिश होईल. राईट? ओके, थँक्यू व्हेरी मच.